कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ई-चलन प्रणाली विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। ई-चलन प्रणाली 100% रद्द करावी, थकीत ई-चलन माफ करावे आणि परिवहन विभागातील भ्रष्टाचार आणि छळ थांबवावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली। वाहतूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन मिळाले होते, मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप समितीने केला। शासनाने 15 ऑगस्ट पूर्वी ठोस निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा सतीशचंद्र कांबळे यांनी दिला। महाराष्ट्र सरकारने अन्यायी चलन आकारणी सुरू केलेली आहे। ते जरी सांगत असलं की केंद्र सरकारचा कायदा आहे, तरी देखील बऱ्याचशा राज्यांच्या मध्ये अजून देखील पश्चिम बंगाल असेल, कर्नाटक असेल, हिमाचल प्रदेश असेल, मिझोराम असेल, या राज्यांच्या मध्ये अजून देखील ई चलनाची आकारणी केली जात नाही। याला आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की घाट सेक्शनमध्ये 40चं स्पीड दिलेला आहे आणि त्याला दंड जवळपास 2000 रुपये आहे। त्याच्यामुळे 2 ते 4000 रुपये त्याच्यावरती दंड आहे। त्याच्यामुळे या अन्यायी दंडाच्या विरोधात आम्ही दंड थोपटलेले आहे। गेले 6 महिने आम्ही आंदोलन करतोय, पण या सरकारला कुठलीही दयामाया येत नाही आणि हे सरकार सातत्याने ई चलन चालूच ठेवलेलं आहे। गेल्या 11 मे रोजी आमचे प्रदीप राठोड हे उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी 8व्या दिवशी ज्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि परिवहन मंत्र्यांच्या बरोबर मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानुसार मीटिंग झाली, त्यावेळेस परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 100% ई चलन माफ केलं जाईल असं सांगितलं, पण ते झालं नाही। त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करत आहोत। परिवहन आयुक्तांच्याकडे मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये परिवहन आयुक्तांनी 50% अभय योजना जाहीर केलं आणि तो प्रस्ताव पाठवल्याचं, सेक्रेटरींना पाठवल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे, पण आम्हाला 50%चा दंडमाफी बिलकुल मान्य नाही। त्याच्यामुळं आम्ही आता हा टप्पा आहे, त्याच्यानंतर जेलवर आंदोलन, निदर्शने परिवहन खात्यासमोर करून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी झेंडावंदन करून आम्हाला या शासनाने स्वतंत्र ई चलनापासून स्वतंत्र करावं, यासाठी प्रदीप राठोड आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्या आम्ही सर्व साखळी उपोषणाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी परिवहन RTO कार्यालयासमोर बसणार आहोत। हा इशारा देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्ता आलेलो आहोत। आमचं ज्यावेळेस उपोषण होतं त्यावेळेस पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्यानुसार परिवहन मंत्र्यांच्या बरोबर आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, पालकमंत्र्यांच्या समोर आश्वासन दिलेलं होतं की 100% ई चलन दंड माफ केला जाईल, परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही। त्यामुळे आम्हाला परत एकदा रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे। यावेळी मनोज चौगुले, अशोक शिंदे, प्रदीप राठोड, उत्कर्ष पवार, प्रकाश केसरकर आदी उपस्थित होते।